भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावाची यादी घेऊन दिल्लीला रवाना। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार। वरिष्ठ नेते नावांवर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती। राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात मवियाची बैठक आदित्य ठाकरेंनी टाळली। राज्यसभेच्या एका जागेकरता उबाठा सेना आग्रही। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना उबाठामध्ये इच्छुक नेत्यांची रस्सीखेच। प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारेंसह अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे इच्छुक। सूत्रांची माहिती। कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष। राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवारांचं मौन। महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा पवारांचा पक्ष नेत्यांना सल्ला। सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। श्रीमती सुनेत्राताई अजीत दादा पवार की राष्ट्रीय अध्यक्ष करके यहाँ पर चयन हुआ है। सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष। कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं निवड। तर प्रफुल्ल पटेल हे पुन्हा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष। सुनील तटकरे पुन्हा प्रदेश अध्यक्ष। महाराष्ट्राच्या विकासासाठी दादा आयुष्यभर झटले। अजितदादांच्या आठवणींनी सुनेत्राताई भाऊक। राष्ट्रीय अध्यक्षपद हे माझ्याकरता केवळ पद नाही तर ती जबाबदारी असल्याचं केलं स्पष्ट। चौथ्या दिवशी शपथविधी व्हावा अशी सुनेत्रा पवार यांची इच्छा नव्हती। त्यांच्या पक्षातील नेत्यांनी दबाव आणला। रोहित पवारांचा आरोप। तर भुजबळांचा रोहित पवारांवर पलटवार। नागपूरमधील 12वीच्या पेपर फुटी प्रकरणी नवी माहिती समोर। आरोपीच्या मोबाईलमधील डिलीट चॅटमध्ये गणिताचा पेपर असल्याचं उघड। 21 फेब्रुवारीला पेपर सुरू होण्यापूर्वीच गणिताची प्रश्नपत्रिका पाठवल्याचं स्पष्ट। अमलकी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। माऊलींचं मनोहारी रूप पाहण्याकरता भाविकांची आळंदीत मोठ्या प्रमाणात गर्दी। पाकिस्तान सीमेवर अफगाणिस्तान सैन्याचा मोठा हल्ला। 40 पाक सैनिकांना ठार तर 15 पाकच्या चौक्यांवर ताबा मिळवल्याचा अफगाणिस्तानचा दावा। मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला आमदारांनी दांडी मारली असल्याचं पाहायला मिळतंय। सर्वपक्षीय आमदारांना कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं। विधिमंडळातील 90% अधिक आमदार हे अनुपस्थित असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख मंत्री मात्र उपस्थित आहेत। आमदारांनी मात्र त्यांची अनास्था पाहायला मिळाली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित केलाय, मात्र अनेक आमदारच अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। काय अपडेट? प्राजक्ता, आपण जर पाहिलं असेल तर विधिमंडळामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपल्याला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय आमदारांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्याकडून निमंत्रण देण्यात येत असतं। मात्र या कार्यक्रमाला आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र अनेक आमदारांनी या कार्यक्रमाला गैरहजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 90%हून अधिक आमदार आपल्याला या कार्यक्रमासाठी अनुपस्थित आहेत। सर्वात महत्वाची बाब म्हणजे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मात्र ठाकरे गटाचा फक्त एकच आमदार या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय, ते म्हणजे बाळानर। मराठीच्या मुद्द्यावरती गेल्या अनेक दिवसांपासून जे आक्रमक चेहरा पाहायला मिळत होता, तरुण चेहरा,
ते आदित्य ठाकरे मात्र आपल्या आजच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याचं पाहायला मिळतात. अनेक तरुण आमदार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीये. खरं पाहिलं तर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला जातो त्या कार्यक्रमाला सर्व आमदारांनी उपस्थित राहणं अपेक्षित असतं. मात्र आता आपण जे पाहतोय संख्या या सभागृहामध्ये त्यामध्ये अनेक आमदार आपल्याला अनुपस्थित राहिल्याचं पाहायला मिळतात. बरं तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमधून ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचं पूजन करण्यात आलं. ग्रंथदिंडीमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले. ढोल ताशांच्या गजरात ही ग्रंथदिंडी सोहळा हा पार पडतोय. नाशिकमधली ही दृश्य आहेत. मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमधून ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचं पूजन करण्यात आलंय. त्यानंतर ग्रंथदिंडीमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. नागरिक देखील मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमध्ये ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय सध्या वातावरण? खरं तर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचं जन्मगाव म्हणून नाशिकची ओळख आहे आणि त्याच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून नाशिकमधून ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली आहे. नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी या ग्रंथदिंडीचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर ही ग्रंथदिंडी जी आहे ती नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागातून अशा पद्धतीनं मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या सगळ्याच्या निमित्तानं अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आज राज्यभरात साजरा केला जातोय आणि या सगळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारनं जे मराठी संमेलन आयोजित केलेलं आहे, विश्व संमेलन आयोजित केलेलं आहे, ते देखील नाशिकमध्ये आहे. दुपारनंतर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील असे सगळेच नेते जे आहेत ते हजेरी लावणार आहे. मात्र तत्पूर्वी नाशिकमध्ये अशा पद्धतीची एक आगळी वेगळी रॅली काढण्यात आलेली आहे आणि एक मोठी गर्दी या रॅलीला आपल्याला पाहायला मिळते. या ग्रंथदिंडीमध्ये नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक समाज या शिक्षण संस्थेतील विद्यार्थी असतील, शिक्षक असतील हे मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहे. आपल्यासोबत विश्वास ठाकूर देखील आहेत. आज नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन पार पडत आहे आणि आज कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे. कसं बघता, काय सोहळा नेमका आहे? सर्वप्रथम आज मी मराठी दिनाच्या सगळ्या मराठी बांधवांना मी शुभेच्छा देतो मनापासून. आपण हा उत्साह सगळा जो काय तो पाहतोय आणि दरवर्षी आपण 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्रामध्ये मराठी दिन म्हणून आपण साजरा करतोय. मी विशेष करून महाराष्ट्र शासनाचे आभार याच्यासाठी मानेल की 4थे विश्व मराठी संमेलन हे नाशिकमध्ये आयोजित केले गेले आणि इतक्या दिवस मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून जे उपक्रम चालू होते त्याच्यापेक्षा अधिक वेगळ्या प्रकारे आणि अधिक चांगला उपक्रम हा उदय सामंतांच्या माध्यमातून इथे राबवला गेला. मला असं वाटतं की नाशिककरांसाठी कुंभमेळ्याच्या पूर्वीची एक साहित्यिक पर्वणी आहे. आता येत्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रातले खूप मोठमोठे साहित्यिक येत आहेत. चांगले चांगले परफॉर्मन्स या इथं साजरे होणार आहेत. त्याचा नाशिककरांना लाभ घेता येणार आहे आणि हे सगळं मोफत आहे. याला विनाशुल्क आहे, याला कुठलंही शुल्क नाही. मला वाटतं की हा सगळा उत्साह आपण जो मुलांचा पाहताय हा खरारी आपल्या माय मराठीचा विजय आहे आणि माय मराठी आपली ही संपूर्ण जगभरामध्ये पसरेल याची मला खात्री वाटते. लक्ष्मण यांच्याकडून माहिती घेतच राहू. आता ही थेट दृश्य आपण पाहतोय. शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी रोहित पवार हे दाखल झालेले आहेत. रोहित पवार आज राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचतायत आणि शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ते पोहोचलेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, आपण पाहतोय की आमदार रोहित पवार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. गेले काही दिवस खरं तर 2-3 दिवस झाले आपण पाहतो आहोत की DGCAनं VSR कंपनीवर ताशेरे ओढल्यानंतर आणि त्यांचे 4 विमानं ही ग्राउंड केल्यानंतर रोहित पवार हे सातत्यानं मागणी करतायत की VSR कंपनी आणि एवढंच नव्हे तर DGCA
ज्यांनी हे मान्य केलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये अजितदादांच्या विमानाच्या अपघाताच्या प्रकरणामध्ये त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे किंवा त्यांच्या निष्काळजीपणामुळे हे सगळं प्रकरण ओढवलेलं आहे. तक्रार नोंदवली जावी आणि सीबीआयची जी चौकशी आहे ती योग्य दिशेनं व्हावी. सीआयडीची जी चौकशी आहे तिने वेग धरावा, कारण उद्या अजित पवार यांच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण होतो आहे आणि या 1 महिन्यामध्ये केवळ DGCAनं प्राथमिक अहवाल दिला आणि VSR कंपनीचे केवळ 4 विमानं जी ती ग्राउंडेड केलेली आहे. ही कारवाई पुरेशी नाही असं आमदार रोहित पवार यांचं म्हणणं आहे. सगळ्याच राजकीय पक्षांचं पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांच्याकडनं केला जातोय. एवढंच नाही तर संसदेच्या पुढच्या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा या पद्धतीनं सगळ्या खासदारांनी, विशेषतः महाराष्ट्रातले जे खासदार आहेत ज्यांनी अजित पवारांबरोबर कधी ना कधी काम केलंय, त्यांना जवळून बघितलं आहे, अशा खासदारांनी अजित पवारांच्या या संपूर्ण मृत्यूच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आवाज उठवावा अशी आमदार रोहित पवार यांची इच्छा आहे. आणि त्यासाठी म्हणून काही दिवसांपूर्वी ते खासदार संजय राऊत यांना भेटले होते. त्यांनी राहुल गांधी यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आज मनसे अध्यक्ष यांचं पाठबळ मिळवण्यासाठी ते मनसे अध्यक्षांना सुद्धा या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला आठवत असेल की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार गेल्यानंतर 3ऱ्याच दिवशी एक ट्विट केलेलं होतं की राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा पाटील चालेल पण पटेल चालणार नाही, अशा पद्धतीचं त्यांनी एक जे ट्विट केलेलं होतं ते ट्विट खूप गाजलं होतं. त्या ट्विटवर खूप चर्चा झालेली होती आणि त्यामुळेच आज रोहित पवार आपण पाहतोय की मनसे अध्यक्षांचं पाठबळ मिळवण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जी संपूर्ण परिस्थिती आहे त्या संपूर्ण परिस्थितीची ते माहिती राज ठाकरे यांना देतील आणि त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे, प्रणाली अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.